नमस्कार मित्रांनो. आभाळोल हा माझा ललित लेख संग्रह. या संग्रहामध्ये माती पण मिटता मिटेना या नावाचा एक ललित लेख आहे. शेती मातीशी संबंधित असलेला हा लेख, याचं वाचन मी आपल्यासमोर करतो आहे. लेखाचं नाव आहे माती पण मिटता मिटेना. माती संग राब राबलो, माती पण मिटता मिटेना. माती संग राब राबलो, माती पण मिटता मिटेना. आणि आभाळ पेलीत चालताना आभाळ हटता हटेना. चालून चालून थकले पाय वाट सरता सरेना. आणि आभाळ ओल्या मातीची ऊब सुटता सुटेना. शेती मातीचा आतबट्ट्याचा धंदा माझ्या आज्यापंजापासून बापाकडं आणि बापाकडून माझ्याकडे चालत आलेला. माती संग राब राबून माझ्या आधीच्या कितीतरी पिढ्या मातीत गाडल्या गेल्या, पण या आभाळ ओल्या मातीची ऊब काही सुटता सुटेना. आणि मातीचे हे माती पण मिटता मिटेना. डोक्यावर दिवसागणिक कर्जाचे आणि त्याच्या व्याजाचे डोंगर वाढत चाललेले, पण मातीत उगवलेल्या अंकुराकडे पाहिलं की वाटतं, हेच तर फेडणार आहे हे सगळं. पण कसलं काय? वर्षामागून वर्ष येतात आणि पाखरासारखी उडून जातात. रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून मी गवताच्या पात्यासारखा थरथरतो आणि जिथल्या तिथे स्वतःला सावरतो. या आतबट्ट्याच्या धंद्यानं मी हदगाईला आलेलो. अनेकदा जुसांड्या बैलासारखा जुसांडून उभा राहिलो, पण परिस्थितीच्या चापकाचे फटकारे सतत पाठीवर बसले. पुन्हा मानेवर जू घेतले. अनेकदा वाटतं सगळी फुकून टाकावीत वावर लोकाला. सगळी फुकून टाकावीत वावर लोकाला आणि निघून जावं परमुलखाला. पण हे वाटणं क्षणभराचंच असतं. विचारानं पुढं टाकलेलं पाऊल अडखळतं. माती माझं पाऊल घट्ट धरून ठेवते, मागं लागलेल्या लहान पोरासारखं. मागं वळून वाकून मी तिच्या डोळ्यात पाहतो, तेव्हा मला दिसू लागतात सासरी निघालेल्या पोरीच्या डोळ्यातल्या विरहाच्या वेदना तिच्याही डोळ्यात. आणि मी कवटाळीत कुरवाळीत राहतो हातातल्या मातीला लेकीच्या ममतेनं. खरं तर तिचं माझं नातं मायलेकराचं. आईनं जन्माला घातलं आणि माझी नाळ मातीत पुरली. त्या दिवसापासून तिनं मला आपल्या अंगाखांद्यावर वाढवलेलं. माय मातीनंच माझ्या पायांचे तळवे आपल्या तळहातावर पेलून धरलेले. रानात पिकं सोंगणी टुपणीला आली की माझ्या आज्याला रानाची, पिकांची, मातीची विलक्षण ओढ लागायची. मातीत फुलून आलेली लक्ष्मी पाहून तो हुरळून हरकून जायचा. डोक्यावरलं पागोट सावरीत पिकाला हळदी कुंकू व्हायचा, नारळ वाढवायचा. ओली माती कपाळी लावून देवाच्या नावानं येळकोट करायचा. धान्याच्या राशी पोत्यात भरून घरात थप्पी मारून गावभर राजासारखा मिरवायचा. लाखांचा पोशिंदा म्हणून स्वतःला मिरवून घ्यायचा. त्याच्या आधीच्या कितीतरी पिढ्या मिरवत, झिजत, मरत मातीआड गेल्या. पण हे लाखांचे पोशिंदे सावकाराच्या आणि सोसायटीच्या कर्जरूपानं सातबाऱ्यावर बोजा होऊन जिवंत राहिले आणि नातवापर्यंत चालत आले. हे सगळं मी उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, भोगतो आहे, सोसतो आहे. तरीही मातीबद्दलचा हा जिव्हाळा का सुटता सुटत नाही. सकार आयत्यानं होती नव्हती तेवढी जमीन जागा विकून कर्ज फेडलं आणि उरलेले पैसे घेऊन धंद्याची स्वप्न पाहत तो शहराकडे निघून गेला. त्याच्यासारखंच आपणही करावं म्हणून एक दिवस बापाला सांगायला गेलो, तर बाप अंगावर धावूनच आला. सकार रायद्याबद्दल उलट सुलट बडबडत राहिला. तरीही मी निर्धारण बापाला सांगितलं, किती राबावं मी माती संग,
ढेकळात टाकलं तर दिसणार नाही असा मातीसारख्या काळ्या कुळकुळीत रंगाचा झालो. ढोरासारखं हे गोठ्यातलं आयुष्य किती दिवस जगावं? हे जगणं कुणाच्या तरी दावणीला बांधल्यासारखं वाटतं. बाप ऐकत राहतो नुसताच पडमत्यासारखा आणि बोलतो स्वप्नात हरवून गेल्यासारखा. पोरा कळ काढ, पोरा कळ काढ, मातीचं उनं दुनं काढू नको. एक ना एक दिवस शेताचा कोपरा पिकल आणि समद कर्ज फिटल. कसा ठेवावा बापाच्या स्वप्नातल्या शब्दांवर विश्वास? कसा ठेवावा बापाच्या स्वप्नातल्या शब्दांवर विश्वास? वाटतं कुणीतरी युगानुयुगे गळ्यात बांधलेलं हे दावं तोडून टाकावं आणि चौखूर उधळावं मस्तवाल खोंडासारखं. पण बाप पिढ्यान पिढ्या बांधलेल्या दाव्याच्या गाठणी अधिकच घट्ट बांधीत जातो कुठ्याभोवती. मी दावं तोडण्यासाठी फिरत राहतो कुठ्याभोवतीनं, बापजाद्यांनी फिरून फिरून पाडलेल्या रिंगणात. बाप मात्र या मस्तवाल खोंडाला येसन कशी घालावी या एकाच विचारात. पिढ्यान पिढ्या चालत आलेलं मातीचं हे राड गाडगं मी ओढत राहतो घाण्याच्या बैलासारखं. त्याला भोवळ येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावर झापड तरी बांधतात. माझे डोळे सताड उघडे, उघड्या डोळ्यांनी मी पाहतोय आणि भोगतोय हे लाचारजीनं. मागच्यांनी हकारणं आणि पुढच्यांनी चालत राहणं, असं मातीसाठीच राबणं. साला मागून सालं गेली पण वावराचा कोपरा काही पिकत नाही आणि कर्जाचा बोजा फिटता फिटत नाही. माझ्या शेतामेरावरला आंबा कोणा पूर्वजाने लावलेला, वर्षानुवर्ष कोणतीही अपेक्षा न करता आपली गोड फळं येणाऱ्या जाणाऱ्याला देत असतो. त्यानं तरी कुठं हार मानली आहे? तोही माझ्यासारखाच मातीवर उभा. मग माझेच विचार असे कमकुवत का? आणि मग मला असं वाटतं, शेती हा धंदा नाही. शेती हा धंदा नाही तर तो धर्म आहे एकाने दुसऱ्याला सांगण्याचा आणि इतरांना पोचण्याचा. आताशा मी बापाचे डोळे घेऊन फिरतो आहे शिवारभर. आताशा मी बापाचे डोळे घेऊन फिरतो आहे शिवारभर. त्याने दाखवलेली स्वप्न पाहत एक ना एक दिवस शेताचा कोपरा पिकल आणि समद कर्ज फिटल. मी वाट पाहतोय त्या दिवसाची आणि मातीबद्दलची माझी ओढ अधिकच घट्ट होत जाते. मेरावरल्या आंब्याच्या मुळीसारखी खोल खोल, अधिकच खोल खोल. धन्यवाद.